नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एड महाविद्यालयातील बी.एडच्या सेकंड सेमला जो गणित शिक्षक संघटना मॅथमॅटिक्स टीचर्स असोसिएशन हा गणित अध्यापन पद्धतीतील जो भाग आहे तो भाग आपण बघणार आहोत। मी प्राध्यापक एम.आर. जोशी एम.ए. मेडसेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया गणित शिक्षक संघटना मॅथमॅटिक्स टीचर्स असोसिएशन। गणित शिक्षक संघटनेच्या काही व्याख्या आहेत। गणित शिक्षक संघटना म्हणजे गणित विषयाच्या अध्यापनाशी संबंधित शिक्षकांचे एक संघटित गट जो गणित शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी, संशोधनासाठी, धोरण निर्मितीसाठी आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी कार्य करतो। विविध शिक्षण तज्ञांनी गणित शिक्षक संघटनेच्या व्याख्या पुढील प्रमाणे दिल्या आहेत। राष्ट्रीय गणित शिक्षण परिषद NCTM, A mathematics teachers association is a professional organization that supports mathematics educators by providing resources, professional development and advocacy to improve mathematics teaching and learning। गणित शिक्षक संघटना ही एक व्यावसायिक संघटना असून ती गणित शिक्षण व अध्यापन सुधारण्यासाठी संसाधने, व्यावसायिक विकास आणि पाठपुरावा प्रदान करते। त्याच्यानंतर डॉक्टर R.L. मोहन, A mathematics teachers association is a group of educators working together to promote innovation, research and excellence in mathematics education। गणित शिक्षक संघटना म्हणजे एक गट जो गणित शिक्षणातील नवोन्मेष, संशोधन आणि उत्कृष्टता वाढवण्यासाठी कार्य करतो। तिसरी व्याख्या डॉक्टर जॉन डेवी, Mathematics teachers organizations play a vital role in professional networking, knowledge sharing and policy making to enhance the quality of mathematics education। गणित शिक्षक संघटना व्यावसायिक नेटवर्किंग म्हणजे व्यावसायिक जाळे वाढवण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी धोरण निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात। त्याच्यानंतर चौथी व्याख्या भारतीय गणित शिक्षक संघटना AMTI, an organization formed by mathematics educators to foster collaboration, conduct training programs and enhances the effectiveness of mathematics teaching। गणित शिक्षकांनी स्थापन केलेली संघटना जी सहकार्य वाढवणे, प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे आणि गणित शिक्षणाच्या परिणामकारकतेसाठी कार्य करते। म्हणजे गणित शिक्षकांनी स्थापन केलेली अशी संघटना जी सहकार्य वाढवते, प्रशिक्षण कार्यक्रम राबवते आणि गणित शिक्षणाच्या परिणामकारकतेसाठी कार्य करते। आता गणित शिक्षक संघटनेची शिक्षकाच्या व्यावसायिक विकासातील भूमिका पाहूया। गणित शिक्षक संघटना शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात। या संघटना शिक्षकांना नवीन अध्यापन, तंत्रज्ञान, संशोधन, मार्गदर्शन आणि व्यावसायिक वाढीच्या संधी उपलब्ध करून देतात। शिक्षकांच्या कौशल्य वृद्धीसाठी आणि शिक्षणाच्या दर्जा वाढीसाठी या संघटना महत्त्वाच्या ठरतात। आता याची सविस्तर चर्चा आपण भूमिकेची करूया। गणित शिक्षक संघटनेच्या भूमिका सविस्तर चर्चा। नंबर 1, आधुनिक अध्यापन तंत्रांचा प्रसार, नवीन अध्यापन तंत्रे, पद्धती आणि साधन सामग्री यांची माहिती उपलब्ध करून देणे, जसं आधुनिक शिक्षण तंत्रज्ञान ICT, स्मार्ट बोर्ड, संगणकीय गणित शिक्षण साधनांचा वापर शिकवणे। त्याच्यानंतर इनोव्हेटिव्ह टीचिंग स्ट्रॅटेजीज, उदाहरणार्थ समस्या आधारित शिक्षण, खेळ आधारित शिक्षण, प्रतिमानांवर आधारित शिक्षण यांचा प्रसार। दुसरं, शिक्षकांसाठी प्रशिक्षण व कार्यशाळा, शिक्षकांसाठी नियमित प्रशिक्षण शिबिरे आणि कार्यशाळांचे आयोजन करणे, विषयक ज्ञान आणि अध्यापन कौशल्य वाढवण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन, गणित शिक्षणातील नवनवीन संकल्पनांवर चर्चासत्रे व कार्यशाळा भरवणे। त्याच्यानंतर तिसरं, संशोधन व नवोपक्रम किंवा नवोन्मेषाला चालना देणे, गणित शिक्षण क्षेत्रात नवीन संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे, गणितातील कठीण संकल्पना शिकवण्याच्या अभिनव पद्धती शोधणे, संशोधनपर लेख, प्रकल्प आणि अभ्यास सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे। चौथं, व्यावसायिक संबंधाचे जाळे तयार करणे म्हणजे व्यावसायिक नेटवर्किंग आणि परस्पर सहकार्य, शिक्षकांना परस्परांशी संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गणित शिक्षण परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी देणे, विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण करणे. त्याच्यानंतर 5वं, धोरण निर्मितीत सहभाग आणि सल्ला. शिक्षण धोरणांमध्ये शिक्षकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे, राज्य व राष्ट्रीय शिक्षण विभागांसमोर शिक्षकांच्या अडचणी मांडणे आणि शेवटचं गणित शिक्षणासाठी धोरणात्मक सुधारणा सुचवणे. त्याच्यानंतर 6वं, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम व स्पर्धा. गणित विषयाची गोडी वाढवण्यासाठी गणितीय प्रश्नमंजुषा, गणिती स्पर्धा, कार्यशाळा इत्यादींचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक स्पष्टतेसाठी नवीन अध्यापन पद्धतींचा वापर करणे, गणितीय प्रतिभा ओळखण्यासाठी विविध परीक्षा आणि पुरस्कार योजना जाहीर करणे किंवा त्या राबवणे. 7वं, शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण. शिक्षकांच्या वेतन, सेवा अटी, पदोन्नती आणि इतर हक्कांचे संरक्षण करणे, शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, शिक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रोत्साहनपर योजना राबविण्यासाठी शासनाकडे मागणी करणे किंवा त्याच्यासाठी आंदोलन करणे. निष्कर्ष. गणित शिक्षक संघटना शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या संघटनांमुळे शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान, संशोधन, धोरणे आणि अध्यापन पद्धतींबद्दल माहिती मिळते. यामुळे शिक्षकांचे कौशल्य वृद्धिंगत होते आणि विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी शिक्षण देणे शक्य होते. गणित शिक्षक संघटनांचा सक्रिय सहभाग शिक्षण प्रणालीच्या सर्वांगीण विकासासाठी अनिवार्य आहे. गणित शिक्षक संघटनांचे महत्त्व थोडक्यात बघूया. नंबर 1, गुणवत्तापूर्ण शिक्षण. गणिताच्या अध्यापनासाठी नव्या आणि प्रभावी तंत्रांचा शोध घेणे व त्यांचा प्रसार करणे. नंबर 2, शिक्षक प्रशिक्षण. आधुनिक तंत्रज्ञान आणि अध्यापन कौशल्य आत्मसात करण्यासाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे. नंबर 3, संशोधन आणि विकास. गणित शिक्षणातील नवीन संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि त्याचा उपयोग प्रत्यक्ष अध्यापनात करणे. त्याच्यानंतर नीतिमूलक हस्तक्षेप. शिक्षण धोरणे तयार करताना शिक्षकांचा सहभाग आणि त्यांची मते शासनापर्यंत किंवा शासनाच्या दरबारी पोहोचवणे. 5वं, सहकार्य आणि नेटवर्किंग. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये गणित शिक्षकांमध्ये संवाद वाढवणे आणि एकत्रित संसाधने वापरणे. 6वं, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम. गणितीय स्पर्धा, कार्यशाळा आणि इतर उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी वाढवणे. 7वं, शिक्षकांच्या समस्या सोडवणे. वेतन, सेवा, अटी, प्रमोशन आणि इतर प्रशासकीय बाबींमध्ये शिक्षकांना सहकार्य करणे. आता काही प्रमुख गणित शिक्षक संघटना आहेत. नंबर 1, भारतीय गणित शिक्षक संघटना AMTI, असोसिएशन ऑफ मॅथमॅटिक्स टीचर्स ऑफ इंडिया. दुसरं, राष्ट्रीय गणित शिक्षक परिषद NCMT, नॅशनल काउन्सिल ऑफ मॅथमॅटिक्स टीचर्स. नंबर 3, आंतरराष्ट्रीय गणितीय अध्यापन आयोग ICMI, इंटरनॅशनल कमिशन ऑन मॅथमॅटिकल इन्स्ट्रक्शन. 4थं, NCTM, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स ऑफ मॅथमॅटिक्स अँड USA. आणि 5वं, इथं अँड नाही पाहिजे, USA, MGM 5वी संघटना, महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ. वरील नमूद संघटनांव्यतिरिक्त राज्य, जिल्हा व तालुका स्तरांवर गणित विषयासाठी व शिक्षकांसाठी कार्य करणाऱ्या अनेक संघटना आहेत. तर थोडक्यात उपसंहारामध्ये असं म्हणावं लागेल की वरील नमूद व्याख्यानुसार गणित शिक्षक संघटना ही गणित अध्यापन सुधारण्यासाठी, संशोधनासाठी, नव्या पद्धतींच्या विकासासाठी आणि शिक्षकांच्या व्यावसायिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी संस्था आहे. गणित शिक्षक संघटना म्हणजे गणित शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांचा एक गट, जो शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी, नवीन अध्यापन पद्धतींच्या प्रसारासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एकत्र येतो. या संघटना स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असतात. गणित शिक्षक संघटना शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या संघटनांमुळे शिक्षकांना अद्ययावत माहिती मिळते, अध्यापनाच्या नवनवीन तंत्रांचा अवलंब करता येतो आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी उपयुक्त साधने उपलब्ध होतात. त्यामुळे अशा संघटनांचा सक्रिय सहभाग शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहे. बेस्ट ऑफ लक मित्रांनो. सबस्क्राईब करा, शेअर करा.